कोल्हापुरातून मथुरा तर पोहोचलोय. आता वृंदावन फिरायचं कसं आणि कुठं जायचं सगळं सांगतो. सकाळी पहिला आवरायचं मस्तपैकी, चहा नाश्ता करायचा आणि रिक्षा पकडायची, कारण इथं फिरायचं म्हणलं की रिक्षा पाहिजे. वृंदावन आणि मथुरा इथल्या मंदिरांचं टायमिंग आहे सकाळी 8 ते 12 आणि दुपारी 4 ते 8. सकाळी पहिला आपण गाठायचं ते बाके बिहारीजींचं मंदिर, मग राधारमण मंदिर, गोविंद देव मंदिर, शहाजी मंदिर, गुजल किशोर मंदिर, मदन मोहन मंदिर. तिथे एकूण 5,000च्या वर मंदिर आहेत. तुम्ही बघल तेवढं कमीच आहे. जेवढं जमेल तेवढं करा. तिथून बरोबर निधीबनला जायचं, तिथलं सगळं पाहायचं आणि मग गाठायचं यमुना घाट. आणि इथं मस्तपैकी व्हिडिओ आणि फोटो काढायचे. दुपारी जरा रेस्ट करून बरोबर 3:30-4ला म्हणजे रूम मधनं बाहेर पडायचं आणि रिक्षा करून डायरेक्ट गाठायचं प्रेम मंदिर. हे मंदिर संध्याकाळीच पाहायला भारी असतं, कारण लाईट शो इथला खतरनाक आहे. आणि आपल्या कोल्हापूरच्या भाषेत सांगायचं झालं तर सपला विषय. मंदिरातली मूर्ती बघायला ना असं डोळ्यातून पाणी येतं, इतकं भारी वाटतं. सोबत आपली राधा असली की मग असले व्हिडिओ करायलाच लागतात. प्रेम मंदिर हे श्रीकृष्णाला समर्पित असं केलेलं मंदिर आहे. इथलं दर्शन घेऊन आम्ही गेलो एक्सन टेम्पलला. जाताना मध्ये राधा राधाचा जयघोष चालू होता. मंदिरात गेलो आणि एकदम भारी वाटलं, मन असं शांत झालं. तिथून मग रूम वरती गेलो. उद्याच्या पार्ट साठी फॉलो करून ठेवा. आणि उद्याच्या पार्ट मध्ये आपण बघूया बरसानाला कसं जायचं. आणि व्हिडिओ आवडला असला तर लाईक शेअर नक्की करा.